लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा आपण हे चित्र बदलूया आणि अशी आर्त हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी शेतकऱ्यांना दिली। लोकसभेप्रमाणे आता महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीत चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून सरकार बदलावं अशी हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे। देशातल्या आणि राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताच्या आडी येणारं आहे। देशभर सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला असून याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आली आहे। लोकसभेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीत चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटता दाखवून सरकार बदलावं अशी हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिलेली आहे। बार्शी येथील रविवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं। राज्यात कमी दरामुळे आणि उत्पादन खर्चामुळे सोयाबीन उत्पादकांवर 20,000 कोटींचा फटका बसलेला आहे। कांदा निर्यात बंदीमुळेही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मोदी सरकारचे अनेक कायदे चुकीचे आहेत, त्यामुळे यंदा येणाऱ्या विधानसभेतही आपण त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचंय असा निर्धार करण्यात आलाय।